पंचशील नगर रावळ गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी रावळगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा व निवेदन सादर। मुजलेग तालुक्यातील पंचशील नगर रावळगाव येथे गावठी दारू, जुगार, मटका, गांजा इत्यादी अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे स्त्रिया व मुलींवर अत्याचार व लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे। यासाठी नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत दादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली पंचशील नगर येथील सर्व महिला पक्षांनी एकत्र येऊन मोर्चा काढला। तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष प्रशांत दादा गरुड यांनी अवैध धंद्यांमुळे पंचशील नगर व परिसरातील सर्व महिलांचा व तरुण मुलींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, त्यामुळे रावळगाव ग्रामपंचायतीने यात लक्ष घालून त्वरित अवैध धंदे बंद करावेत व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। सरपंच महेश पवार व ग्रामसेवक सुरसे साहेब यांना निवेदन देण्यात आले। यानंतर सरपंच महेश पवार यांनी अवैध धंदे बंद करून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। याप्रसंगी नाना अहिरे, रवींद्र अहिरे, दादाजी सोनवणे, सागर अहिरे, लीलाधर अहिरे, नाना चव्हाण, पंकज भामरे, हंसराज जाधव, अक्षय म्हसदे, आकाश पानपाटील, मनोहर सोनवणे इत्यादी कार्यकर्ते तसेच हिरकणबाई बतिसे, शोभाबाई अहिरे, कल्पना चव्हाण, कलाबाई अहिरे, कमळाबाई अहिरे, प्रमिला बच्छाव व असंख्य महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच साहेब, एक तुम्हाला ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे। रावळगाव हे खूप मोठं गाव आहे। रावळगाव ग्रामपंचायतीच्या 17 सदस्य आहेत, आपल्या कोणत्याच गावात नाही। रावळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत खूप मोठी वस्ती आहे, लोकसंख्या आहे आणि त्याच हद्दीत खूप मोठ्या प्रमाणात कमीत कमी 10 ते 15 जण हातभट्टीची दारू विकतात, बरोबर। त्याच्या पलीकडे जाऊन रावळगावात धार्मिक कामं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, जसं सप्ताह समितीच्या माध्यमातून खूप मोठा प्रोग्राम राबवला जातो। शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात केली जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप मोठ्या उत्साहात केली जाते। त्याचं तुम्ही थोडंसं गांभीर्य ठेवून सगळ्यांना न्याय देऊन हा दारूचा धंदा 100% बंद झाला पाहिजे। जर याच्या पलीकडे तुम्ही जर आज काही कारवाई जर केली नाही आज उद्यामध्ये, तर याचा उद्रेक होईल 100% आतापर्यंत सगळं सांभाळतच होते, पण आतापर्यंत 100% आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसू, कलेक्टरला निवेदन देऊ किंवा मग काय असेल ती आधी उभी बाटली त्याची आम्ही प्रोसेस करू, एवढी तुम्हाला नम्र विनंती आहे। पंचशील नगर असेल, अजून गाव असेल पूर्ण ते दारूमुक्त झालं पाहिजे, आमची एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ती तुम्ही स्वीकारावी। तुम्ही बोला। रावळगावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय महेश पवार, विशेष करून या ठिकाणी येण्याचं कारण आपण एक निंदनीय आणि निषेधात्मक असा एक प्रकार पंचशील नगरमध्ये घडलेला आहे। त्या घटनेचं गांभीर्य जर आपण घेतलं तर ते अत्यंत प्रक्षुब्ध असं आहे। या ठिकाणी पूर्ण रावळगाव परिसरामध्ये विशेष करून पंचशील नगरमध्ये जे अवैध धंद्यांचं प्राबल्य निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे व्यसनाधीन पिढी निर्माण झाली। व्यसनाधीनमुळे महिलांची सुरक्षा, मुलींची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे।
इथून पुढे महिलांना आणि मुलींना गावामध्ये गल्ली बोळामध्ये आपापल्या घरामध्ये जाणं आणि फिरणं देखील मुश्किल झालेलं आहे. आणि यासाठी समाजातल्या रावळगावातल्या प्रत्येक नागरिकाने सतर्क असण्याची गरज आहे. जे गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार का होतात याचे प्रश्न आपण शोधले पाहिजे. ती शोधण्याची वेळ आता आलेली आहे. जे व्यसनाधीन पिढी निर्माण झालेली आहे ते व्यसनाधीन पिढी व्यसन केल्यानंतर दारू पिल्यानंतर त्यांचा मेंदू खराब होत चाललेला आहे, काम करत नाही. इतर व्यसनांमुळे घराचं जे कौटुंबिक जे सौख्य आहे, मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे, मुलांचा लग्नाचा प्रश्न आहे, या सर्व गोष्टींना सामाजिक बांधिलकी या नात्याने जर आपण पाहिलं तर हे प्रत्येक कुटुंबाचं दुःख आहे. कारण इथं असणारा 50% दलित समाज, आदिवासी समाज, मानगावडी समाज, गोंधळी समाज हा मजुरीला आपापल्या कामासाठी निघून जातो. घरी करण्यासाठी सुद्धा तरुण मुली या घरी असतात. यांची सुरक्षा आज निर्माण झालेली आहे. आणि याला एकमेव कारण आहे ते म्हणजे या रावळगावामध्ये असणाऱ्या अवैध धंद्यांचं पूर्णपणे अतिक्रमण या गावावरती झालेलं आहे. मग याच्यासाठी प्रश्न असा निर्माण होतो, जागरूक नागरिकांनी, समाजातल्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक व्यक्तीने याच्यासाठी काही करण्याची गरज आहे किंवा नाही. विशेष करून ग्रामपंचायतीमध्ये जे सुज्ञ प्रत्येक विभागाचं, तर त्यांनी देखील त्या वर्गामध्ये आणि गावामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. विशेष करून सरपंचांनी याचं अवलंबन करण्याची गरज आहे. आपण तिराईकाप्रमाणे जर प्रत्येक घटनेकडे बघत गेलो तर तो दिवस दूर नाही, ती वेळ दूर नाही. हे आज जे दुसऱ्यावरती झालं ते आपल्या घरात येऊ शकते. हा गांभीर्याचा विषय आहे. अत्यंत जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि याच्यावरती तोडगा काढणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाने या ठिकाणी प्रथम कर्तव्य म्हणून, प्रथम नागरिकांचं कर्तव्य म्हणून रावळगाव ग्रामपंचायतीला आम्ही सर्व सामूहिक असं नम्र निवेदन या ठिकाणी सादर करतो. आणि या निवेदनाचा आशय असा आहे की हे निवेदन तुम्ही तात्काळ तुमच्या हातात पडल्यानंतर एक स्पेशल ग्रामसभा महिलांची लावायची आहे. आणि ती ग्रामसभा लावून रावळगावातील आणि विशेष करून पंचशील नगरातील सर्व अवैध धंदे ताबडतोब बंद झाले पाहिजे. जर ते बंद करण्यामध्ये ग्रामपंचायत यशस्वी ठरली तर हा उद्रेक, हा संघर्ष टोकाचा होईल, तो वाढत जाईल. पुढचं जे काही होईल ते मी आता आपल्याला विदित करणार नाही. ही नांदी आहे, ही सुरुवात आहे. तुम्हाला मी जागरूक करतोय. याचं गांभीर्य घ्या, याचं लक्ष द्या आणि ताबडतोब ग्रामसभेचा ठराव करू. ताबडतोब मला तो ठराव द्या आणि त्या ठरावाच्या स्वरूपाने ग्रामपंचायतने ताबडतोब कलेक्टर पासून तर सगळ्या यंत्रणांना ताबडतोब सतर्क करायचं आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घ्यायची आहे. जर असा करण्यामध्ये ग्रामपंचायत यशस्वी ठरली, मी पुन्हा तेच सांगतोय की ते ग्रामपंचायतलाही न परवडणारा आहे. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, गांभीर्याचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्याला एक नम्र निवेदन या ठिकाणी सादर करतो, ते आपण स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतो. महिला उद्या बाकीचे काही तुम्ही उठा, काही महिला 5 महिला उठा, या तिथूनच घ्या.